नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे। भाजपला विधानसभेत मोठा झटका बसणार, अंतर्गत सर्वेने नेत्यांची उडाली झोप। काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो, जाणून घेऊया। राज्यात लोकसभेत माहितीला जो फटका बसला तोच फटका आता विधानसभेला देखील बसणार अशी माहिती समोर आली आहे। मागील काही महिन्यापासून राज्यात ज्या काही घटना घडल्या आहेत त्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा महाविकास आघाडीकडे जाणार अशी माहिती अंतर्गत सर्वेतून बाहेर आली आहे। त्यानुसार भाजपला विधानसभेत राज्यातील 288 जागांपैकी 3 आकडी संख्या गाठणं अशक्य मानलं जात आहे आणि त्यामुळे राज्यात राजकीय बदलाव होऊ लागलाय का असा सवालही उपस्थित केला जाऊ लागला आहे। लोकसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली। या लढतीत महायुतीकडून भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट, तर महाविकास आघाडीत शरद पवार गट, ठाकरे गट आणि काँग्रेसचे उमेदवार आमनेसामने होते। 2019 साली भाजपने 25 खासदार निवडून आणले होते, परंतु या निवडणुकीत भाजपचे फक्त 9 उमेदवार निवडून आलेत। शिवसेनेचे 2019 साली 18 खासदार होते। यावेळी शिवसेना शिंदे गटाला फक्त 7 जागा मिळाल्या आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।